सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीसाठी आता गेलेले आहेत आणि विलिनीकरणाबाबत आपण काहीही बोलणार नाही असं तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आज फक्त विधिमंडळ गटनेता निवड होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि विलिनीकरणाबाबत काही बोलणार नाही असंही तटकरे म्हणाले। प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीसाठी चाललेले आहेत। सध्या राज्यातल्या राजकीय वातावरणामध्ये आपल्याला एक प्रकारचं वेगळं वातावरण खरं तर पाहायला मिळतंय, ते म्हणजे राष्ट्रवादीमध्ये असलेल्या दोन गटांमध्ये एकत्रीकरण होणार की नाही याबाबतच्या चर्चा सध्या सुरू आहेत। मात्र एक गट हे विलिनीकरण होणार की नाही याबाबत संदिग्ध बोलत आहे, तर एका गटाचा पूर्णपणे पाठिंबा दिसतो आहे। त्यामुळेच या भेटीगाठी सध्या वाढलेल्या आहेत आणि या भेटीगाठींना एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादीची सूत्र नेमकी कोणाकडे जाणार, उत्तराधिकारी कोण असणार याकडे लक्ष असताना सध्या या महत्त्वाच्या भेटीगाठी होत आहेत। साहेब, शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की गेल्या 4 महिन्यापासून विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती। नाही, मला या विषयावरती आता काही बोलायचं नाही आहे। आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, आम्ही सगळ्यांनी बसू आणि मग या विषयावरती नंतर आम्हाला बोलता येईल।